बाजूला ठेवा ती तलवार आणि जाऊन खाऊन या. उद्या आम्ही तुम्हाला दुसरी तलवार देऊ. उद्या राज्याभिषेक समय आमच्या शेजारी युवराज म्हणून कोण बसेल? ही बघा आमची नवी तलवार शंभूदादांनी दिलीये. उद्या चालवायलाही शिकवणार आहे. पण नुसती शिकू नका, तर त्यांच्यासारखी चालवायला शिका. हो. उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाचा दरबार तयार झालाय. आपण पाहायला येणार का? नुसता दरबार पाहण्यापेक्षा उद्या दरबारात युवराज म्हणून बसायला त्यांना जास्त आवडेल. त्यांना की तुम्हाला? हो, आम्हाला शंभूराजे तुमच्याकडे आई म्हणून बघतात. तुम्ही तसंच वागा, त्यांच्या आईसारखं. आई साहेब, आम्ही पण जाऊ का दरबार पाहायला? दरबार पाहणं तुमच्या नशिबी येऊ नये म्हणून तर जीव तुटतोय आमचा. न भूतो न भविष्यती असा अनुपम्य सोहळा स्वराज्य अनुभवत होतं. पण स्वराज्याच्या चेहऱ्यावरील हा आनंद जास्त दिवस नाही टिकला. कशा आहात तुम्ही? आता आमचं इथलं कार्य संपलंय शिवबा. तुमचा राज्याभिषेक पाहिला. आता बस. हंबीरराव, माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. जी. आणि तुम्ही सर्वांनी मिळून या स्वराज्याचं रामराज्य करा. जगदंब. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा असं सांगून ही माऊली अनंतात विलीन झाली. आणि दुसऱ्याच दिवशी स्वराज्याचं रामराज्य करण्यासाठी सरसेनापतींनी पेडगाव लुटायची एक अनोखी मोहीम महाराजांच्या समोर मांडली. महाराज, स्वराज्याचं रामराज्य करायचं असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीनंच लक्ष्मी प्रसन्न करावी लागेल. अशी पेडगाव लुटून? अहो, लूट कसली मोरोपंत? आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूर खानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूर खानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो.
आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिच्चून आपण समध्यांनी केलाच की राज्याभिषेक. राज्याभिषेक